आर्द्रा मॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। जुना कारंबा नाका येथील नव्यानं सुरू झालेल्या आर्द्रा मॉलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात नगरसेवक गौतम कसबे, नगरसेविका वंदना गायकवाड व अजित गायकवाड यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व बुद्धवंदना घेऊन करण्यात आली। सर्वांनी सामुदायिक बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, पाणातिपाता वेरमणि। यावेळी आर्द्रा मॉलचे शुभम भुतडा, अभिषेक सोनी, विकी शिंदे, मार्केटिंग हेड संतोष बागले, विजय अय्यर, सागर बनसोडे, HR स्वाती केसकर तसंच भारतीय बौद्ध महासभेच्या मीनाक्षी बनसोडे व धम्मरक्षित मॅडम उपस्थित होत्या। शिवबाबा ट्रॅव्हल्सचे मालक धर्मेंद्र माने, निकंबे सर, शिंदे सर यांच्यासह महिला वर्गातून माधुरी बागले, कौशल्या बागले, शीतल गायकवाड मोठ्या संख्येनं मॉलमध्ये ग्राहक, कर्मचारी यांची उपस्थिती लाभली। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजासाठी मार्गदर्शक असल्याचं सांगत आर्द्रा मॉलमध्ये जयंती साजरी केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। तसंच सामाजिक उपक्रमांना चालना देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। तसेच आज आर्द्रा मॉलमध्ये आदरणीय भुतडा साहेबांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आज मॉलच्या वतीनं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली त्याबद्दल मी आर्द्रा मॉलचे मालक आणि त्यांचे संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो व आभारी मानतो। ज्या महामानवानं आज या देशाला घटना दिली, ज्या घटनेवर हा देश चालतो आणि ज्याच्यामुळे आज संपूर्ण म्हणजे भारत देश चालतो, त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज माझ्या बघण्यात इतका मोठ्या मॉलमध्ये पहिल्यांदा ह्या मालकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली आहे आणि त्यामुळं त्यांना मी जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो। आज आम्हाला आर्द्रा मॉल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पूजन करण्यासाठी या मॉलमध्ये बोलवण्यात आलं आणि सर्वप्रथम मी त्यांचे धन्यवाद मानते। मला वाटतं सोलापूरमध्ये आतापर्यंत आपण मोठमोठ्या दुकानात जातो, नावाजलेल्या दुकानामध्ये जातो, पण गेल्याच वर्षी मॉल चालू झालं आणि यावर्षी मालकांना चांगली बुद्धी सुचली की ज्या महामानवाच्या विचारावर आचारावर हा भारत देश चालतो, ज्यांनी हे संविधान दिलं, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी सगळ्या जनतेला समान हक्क कायदा दिला आणि त्या महामानवाची जयंतीची पूजा आपल्या मॉलमध्ये करून प्रत्येक येणाऱ्या ग्राहकांना एक वेगळं वातावरण निर्माण केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण आहोत आणि त्यांनी ही जयंती इथं साजरी केली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद मानते। तर आज या ठिकाणी आर्द्रा मॉलमध्ये आम्ही भेट देत असताना खरोखर आज या दुकानामध्ये येऊन बाबासाहेब आंबेडकरांची पूजा, तथागत भगवान बुद्धांची पूजा, संविधानाची पूजा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर मला या ठिकाणी असं वाटतं की सोलापूर शहरामध्ये आजपर्यंत किती वर्ष जयंती साजरी केली जाते, परंतु कुठल्याच दुकानदाराने बाबासाहेबाचं सुशोभीकरण केलेलं नाही आणि बाबासाहेबाचे फोटो ठेवले नाहीत किंवा बुद्धाची प्रतिमा ठेवली नाही आणि कधीच बुद्धवंदना, धम्मवंदना आणि संघवंदना कुठल्याच दुकानामध्ये झाली नाही। तर आज या ठिकाणी आर्द्रा मालकाने आपल्या वास्तूमध्ये ह्या मॉलमध्ये आज त्रिशरण पंचशील आणि बुद्धा
बुद्धाची, धम्माची आणि संघाची पूजा या ठिकाणी झालेली आहे. खरोखर ह्या मालकाला मला धन्यवाद द्यावा तेवढा थोडाच वाटतो आणि खरोखर आज या जयंतीच्या निमित्ताने त्यांना मी मनापासून शुभम मालकाचं मी आभार मानतो. आपण हा उपक्रम सुंदर घेतल्या कारणाने आपलं मनापासून अभिनंदन, आपलं स्वागत आहे. आपण आपला मी प्रभाग 1चा नगरसेवक असल्या कारणाने आपल्या भागात जे जे काय अडचणी असतील मला सांगावं, मी आपल्याला सक्षमपणे पूर्ण करून द्यायला मी सक्षम आहे. आपलं मनापासून मी परत आभार मानतो. आभार ह्याच्यासाठी मानतो, आज एवढे आपण दुकानं बघतोय, आज असं बाबासाहेबांची प्रतिमा करून कुठं पोहोचू केला जात नाही. आज आपलं मनापासून आभार आहे. परत सगळ्या स्टाफला जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज विशेष करून ही आंध्रा मॉलचे जे शेडजी आहेत ह्याने आम्हाला निमंत्रण पाठवलं की तुम्ही सर इथे यावं. म्हणजे कौतुकपद असं आहे की आतापर्यंत सोलापूरमध्ये बरेच व्यापारी, मोठमोठे उद्योगधंदे आहेत, मोठमोठे कारखाने आहेत, मोठमोठे चादर कारखाने आहेत, टावेल कारखाने आहेत, मग कोणी हा उपक्रम राबवलेला नाही. या शेडजींचं कौतुक करावं थोडं कमीच आहे, कारण यांनी डेअरिंग केली आहे. हा जो उत्सव करायची एक प्रकारची डेअरिंग आहे, कारण का लोकांच्या मनात निगेटिव्ह विचार आहेत बाबासाहेबांच्या चळवळीविषयी. तर या भुतडा शेडजीने जी उपक्रम राबवलेला आहे तो कौतुकपद आहे. या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. 14 एप्रिल हा जयंती उत्सव आज सोलापूर शहरामध्ये कोणीही कुठल्याही व्यापाऱ्यांनी उत्सव साजरी केला नाही. पण आद्रा मॉलचे जे आमचे MD आहेत शुभम भुतडा सर यांनी कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता, कुठल्याही संकुचित वृत्तीचं न बाळगता त्यांनी हा उत्सव या ठिकाणी गेल्या 50 ते 60 वर्षात कोणीच केलं नाही. ते व्यापारी बांधवांनी सोलापूर शहराच्या यांनी याची नोंद घ्यावी आणि तो उत्सव अशा सर्वच धर्मसमभावांना घेऊन जाणारे ते व्यक्ती आहेत. आणि प्रत्येक सण आला की ते कुठल्याही असं न बाळगता सर्वांना घेऊन जाणारी एक व्यक्ती म्हणजे शुभम भुतडा आणि आद्रा मॉल. मी शुभम भुतडा आर्द्रा मॉलतर्फे सगळ्या सोलापूरकरांना आणि देशवासींना 125व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची खूप खूप शुभेच्छा देतो आहे.